बरं, आज आपण कोणतं नवीन मॅथ्स वनचा लास्ट चॅप्टर स्टार्ट करायचं का? हो मॅम. स्टॅटिस्टिक्स. येस मॅम. म्हणजे आपलं मॅथ्स पण होईल, मग एक मॅथ्स टूचं एक धडा नाही होतो. कालचं गणित सोडवली का? ते टॅक्स काढायला आपण शिकलेलं ते टॅक्स. येस मॅम. कोणी कोणी सॉल्व्ह केलं? मॅम मी सॉल्व केलं. बाकी कोणीच नाही केलं? लगेच सॉल्व्ह केले तर मग लक्षात राहणार आहे, नाहीतर मग नाही लक्षात राहणार. कालच सॉल्व्ह केलं असतं तर आपल्या लक्षात राहतं नंतर त्याच दिवशी सॉल्व्ह करायचं. आता आपण नवीन धडा सुरू करूया. ठीक आहे, स्टॅटिस्टिक्स आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ग्राफ पेपर लागेल. ग्राफ पेपर आहे का? आहे मॅम. तर इथे आपल्याला आधी ग्राफ आहेत दोन प्रकारचे. एक सब डिवायडेड बार ग्राफ आहे, जे आपण आधी पण ड्रॉ केला होता बघा. आधी आपल्याला होते हे 3 प्रकारचे ग्राफ आहेत. एक जॉईंट बारग्राफ असतो, त्यानंतर सब डिवायडेड बारग्राफ असतो आणि पर्सेंटेज बारग्राफ असतो, बार डायग्राम असतो. तर या आधी पण आपण शिकलेलो आहोत, पण आता थोडस अजून सब डिवायडेड बार डायग्राम आहे, पर्सेंटेज बार डायग्राम आहे, प्रायमरी अँड सेकंडरी डेटा आहे. त्यानंतर ग्रुप्ड अँड अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आहे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे, त्यानंतर मीन, मीडियन आणि मोड फॉर अनग्रुप डाटा हे आहे. ठीक आहे, तर सब डिवायडेड बार डायग्राम जो आहे तो आपण आधी पण काढलेला आहे. सब डिवायडेड बार डायग्राम मध्ये आपल्याला जे वेगवेगळ्या गोष्टी देतात अशा प्रकारे आपण, आता हा जो पहिला दिलेला आहे हा जॉईंट बारग्राफ, याला जॉईंट म्हणतो. म्हणजे ज्या 2 गोष्टी किंवा 3 गोष्टी, कितीही गोष्टी आपल्याला डाटामध्ये दिल्या असतील त्या आपण एकमेकांना जॉईन करून असे रेक्टँगल आपण ड्रॉ करतो. हे जॉईंट बारग्राफ आहे. त्याच्यानंतर सब डिवायडेड बार डायग्राम जो आहे तो आपण एकच रेक्टँगल करतो आणि त्या एक रेक्टँगल मध्ये आपण पार्ट करतो. म्हणजे टोटल आधी करतो आणि मग त्याचे आपण भाग करतो एका रेक्टँगलचे. आठवते का आपण असे बारग्राफ काढलेले आणि पर्सेंटेज मध्ये आपण पर्सेंटेज फाइंड आउट करतो आणि मग ते बारग्राफ मध्ये ड्रॉ करतो. ठीक आहे, तर आपण बघूया कसं 7.1 मध्ये जॉईंट बारग्राफ कसं काढायचं आणि पर्सेंटेज बारग्राफ कसं काढायचं. सॉरी, सब डिवायडेड, जॉईंट नाहीये तुम्हाला, सब डिवायडेड आहे आणि पर्सेंटेज आहे, जॉईंट नाहीये. ठीक आहे, तर काय सब डिवायडेड मध्ये काय करायचं माहितीये का? आता इथे आपण पहिला गणित बघूया. The following table shows the number of buses and trucks in nearest lakh units. Draw percentage bar diagram. Approximate the percentages to the nearest integer. आता इथे काय दिलं, एक टेबल दिलेलं आहे आणि या टेबल मध्ये दरवर्षी किती नंबर ऑफ ट्रक्स लॅख मध्ये येतं, हे लॅख मध्ये, हे जे नंबर्स आहेत ते लॅख मध्ये दिले. 47 लाख ट्रक्स आहेत आणि 9 लाख बसेस होते. 2007-2008 मध्ये 56 लाख ट्रक्स आणि 13 लाख बसेस आहेत.
2008 2009 मध्ये 60 लाख ट्रक्स आहेत, 16 लाख बसेस आहेत. 9 to 10 मध्ये 63 लाख ट्रक्स आणि 18 लाख बसेस आहेत. ठीक आहे. तर आपल्याला हा जो डाटा आपल्याला दिलेला आहे, माहिती दिलेली आहे, याचा आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे, याचा आपल्याला ड्रॉ करायचा आहे पर्सेंटेज बार डायग्राम. कळते का? पर्सेंटेज काढायचं, पर्सेंटेज बार ग्राफ. आवाज येतोय माझा? हो टीचर. हो मॅम. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, आधी प्रत्येकाचे पर्सेंटेज काढावे लागणार. पर्सेंटेज काढण्यासाठी काय नाही करायचं, टोटल करायची. बघा सब डिवायडेड मध्ये काय करायचं असतं माहितीये का, सब डिवायडेड मध्ये फक्त टोटल करायची आणि मग तेवढ्यापर्यंतचा रेक्टँगल ड्रॉ करायचा, ते पण सांगते मी. पण याचा आपल्याला सब डिवायडेड नाही ड्रॉ करायचं, याचा आपल्याला फक्त पर्सेंटेज बारग्राफ ड्रॉ करायचा. तर त्याच्यासाठी आपली आता इथे नंबर ऑफ ट्रक्स, आधी इयर घेऊया, इयर आणि मग नंतर नंबर ऑफ ट्रक्स, नंबर ऑफ बसेस आणि आपण आता जेव्हा दोनच गोष्टींची इन्फॉर्मेशन असेल तर एकाचेच पर्सेंटेज काढले तरी चालतील. पर्सेंटेज ऑफ ट्रक हे काढते, कारण उरलेले जे पर्सेंटेज असणार ते बसचे असणार, ते आपल्याला फाइंड आउट करायची गरज नाही. आता जसं पहिलं वर्ष जे आहे, तर पहिल्या वर्षामध्ये आपल्याला दिलेल्या इन्फॉर्मेशन प्रमाणे 2006 to 2007 नंबर ऑफ ट्रक्स जे आहेत, ते नंबर ऑफ ट्रक्स 47 लाख आहे. हे लाख मध्ये आहे नंबर्स. हे थोडं कॅल्क्युलेशन करावं लागेल आपल्याला, थोडं किचकट कॅल्क्युलेशन आहे. आपण आधी पण हे पर्सेंटेज बारग्राफ 8वी मध्ये माझ्यामध्ये काढलेले. 8वी मध्ये आठवते का तुम्हाला पर्सेंटेज बार डायग्राम, की 7वी मध्ये? 8वी मध्ये माझ्यामध्ये होतं आपल्याला सब डिवायडेड, जॉईंट, तिन्ही प्रकारचे बार डायग्राम आपण काढलेले आहेत. पण आता थोडं ना कॅल्क्युलेशन टफ आहे. बार डायग्राम काढायला तसंच काढायचे, फक्त कॅल्क्युलेशन इथे जे करावं लागतं ते थोडं टफ आहे. इथे आणखी एक कॉलम राहिला माझा, टोटलचा कॉलम लागणार आहे इथे आपल्याला. थोडं ना छोटा करते. नंबर ऑफ ट्रक्स, कारण टोटलचा एक कॉलम लागणार आहे. नंबर ऑफ बसेस, त्यानंतर इथे टोटल आणि नंतर इथे पर्सेंटेज ऑफ ट्रक्स. इथे 40. तुम्हाला जर कळत नसेल तर विचारा लगेच, मी जे करते इथे काय करते. 47 आहे, 9 आहे, लाख मध्ये आहेत आणि टोटल पण लाख मध्ये येणार. याची टोटल किती येईल? 47 आणि 9 ची टोटल 56. 56. आता इथे आपल्याला ना पर्सेंटेज आपण ट्रकचे काढूया. ट्रकचे काढा नाही तर बसेसचे, जे पण तुम्हाला सोपे पडते. ट्रकचे काढले तर काय होईल, ट्रकचे पर्सेंटेज काढण्यासाठी खाली टोटल घ्यायची 56, वरती ट्रकचा नंबर घ्यायचे, किती नंबर ऑफ ट्रक्स आहे. म्हणजे 56 पैकी किती ट्रकचा नंबर आहे? 47 आहे. आपण ना एक काम करू, काय करूया माहितीये का, पर्सेंटेज जे आहेत ना ते ट्रकचे न काढताना बसचे काढूया, कारण बसने थोडे छोटे नंबर आहेत, म्हणजे डिव्हिजन करायला सोपं पडेल. ट्रकचे जे नंबर्स आहेत ना ते खूप मोठे मोठे आहेत. कळते का? आपण पर्सेंटेज कसे काढणार आहे माहितीये का, डिव्हिजन करायला तुम्हाला थोडं छोटा नंबर यायला पाहिजे, म्हणून मी बसचा आपण पर्सेंटेज काढूया, आपण ट्रकचं नको काढूया, कारण पुन्हा आपल्याला डिव्हिजन करायचं आणि हे फार कठीण डिव्हिजन आहे. खाली काय करायचं, टोटल पर्सेंटेज काढताना खाली टोटल घ्यायची 56, वरती बसचा नंबर 9 घ्यायचा आहे. अरे 56 नेच डिवाइड करायचं इंटू 100. 56 वरती 9 बसचा नंबर इंटू 100. आता इथे कुठे डिव्हिजन होतं का बघायचं, तर इथे डिव्हिजन याला आणि याला होऊ शकतं 2 ने. इथे याला 100 ला,
थोडं असं कॅल्क्युलेशन आहे. खाली टोटल येते 56, वरती बसचा नंबर येणार, खाली टोटल बस आणि ट्रक मिळून त्या वर्षीची टोटल किती आहे ती डिनॉमिनेटर मध्ये येणार, वरती नंबर ऑफ बस, कारण आपण पर्सेंटेज जे आहेत ते बस साठीचे काढतोय, पर्सेंटेज ऑफ बसेस इंटू 100. पर्सेंटेज काढायचं तर आपण कसं मार्कांचे पर्सेंटेज काढतो, म्हणजे आधी आपण टोटल मार्क्स आपले किती आहेत 6 विषयांचे समजा 600, त्याच्यापैकी आपल्याला किती मिळाले ते घेतो आणि इंटू 100 करतो. असंच करताना तुम्ही इथे जेवढे पण तुम्हाला मार्क्स मिळालेले असतील ते लिहितो. इथे पण पर्सेंटेज तसेच काढायचे, खाली टोटल घ्यायची, वरती जे बसेसचा नंबर आहे तो घ्यायचा. कळते की नाही? हो टीचर. तर इथे काय होईल, इथे थोडस डिव्हिजन तुम्ही इथे 2 ने डिवाइड व्हायला आहे, इथे येईल 28, इथे 50, पुन्हा 2 ने डिवाइड होतं, इथे होत आहे ना, याला आणि याला हो मॅम. 2 ने, इथे 25, इथे 14 ठीक आहे. मग इथे वरती आता कशाने डिवाइड नाही होत आहे, इथे 9 इंटू 25 डिवायडेड बाय 40, 225 डिवायडेड बाय 40 असं आहे. आता आपल्याला हे डिव्हिजन करावं लागेल. 225 ला आता 220 करा, अप्रॉक्सिमेटली एक डेसिमल पर्यंतच काढावं लागेल आपल्याला, किंवा 2 डेसिमल पर्यंत काढा, म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढे 2 नंबर पर्यंत आपण तर शोधणार आहोत. 14 × 40 इथे आता मी एक्स्ट्राचा, इथे आता माझे नंबर संपले, हा 0 मी माझ्याकडचा घेतला तेव्हा इथे पॉइंट येणार, मग इथे 0चं डिव्हिजन होईल. बस झालं, 2 प्लेसेस पर्यंतच आपण काढायचं. एक डेसिमल प्लेस पर्यंत काढलं ना तरी पण चालेल, कारण आपल्याला अप्रॉक्सिमेशनच काढायचे पर्सेंटेज. म्हणजे आपण पर्सेंटेज आपण काढताना आपल्याला हा होल नंबरच घ्यायचा आहे, जो पॉइंटच्या आधी असतो तोच नंबर आपण दाखवू शकतो ग्राफवर, पॉइंट मधले नंबर नाही दाखवत आहे. मग हा जो नंबर असतो आपल्याला त्याला अप्रॉक्सिमेट आणायचं असतं. अप्रॉक्सिमेट म्हणजे काय, आता हा 7 आहे, तर हा 7च्या आधीचा जो डिजिट आहे तो 0 आहे, हा 7 आहे म्हणून हा डिजिट 1 ने वाढणार आहे, कारण पुढचा डिजिट जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर आधीचा डिजिट 1 ने वाढतो. ठीक आहे, पण हा जरी 1 ने वाढला तरी या डिजिटवर काही फरक नाही पडणार. कळते का, हा 7 असल्यामुळे हा 1 होईल, 6. जर असं असतं, बघा मी काय म्हणते ते तुम्ही कळून घ्या, कारण अप्रॉक्सिमेशन कळलं पाहिजे काय आहे. अंदाजे आपल्याला व्हॅल्यू काढायचे, समजा इथे असं असतं किंवा असं असतं, असं मला इथे उत्तर आलंच. आता ते 16.07 आलंय, पण इन केस तुमचं 16.57 असतं तर काय झालं असतं, याला 1 डिजिट पर्यंत मी समजा अप्रॉक्सिमेट केलं तर हा 7 असल्यामुळे हा डिजिट 1 ने वाढणार, म्हणजे 16 पॉईंट किती होणार, 16.57. आधी काय करायचं माहितीये का, आधी 2 डिजिट पर्यंत आन्सर काढा, डेसिमल प्लेसच्या 2 डिजिट पर्यंत आन्सर काढा, नंतर एक डिजिट पर्यंत एक डिजिट कमी करत जायचं आणि अप्रॉक्सिमेट होल नंबर आणायचंय तुम्हाला. म्हणजे हा दुसरा डिजिट 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर आधीचा डिजिट 1 ने वाढवायचा, म्हणजे आता हा डिजिट काढून टाकायचा झाला तर हा डिजिट 1 ने वाढणार आहे, म्हणजे तुमचा किती येणार, नाही कळलं तुम्हाला मी काय म्हणाली, अप्रॉक्सिमेशन करायचं आपल्याला. कळते की नाही कळत आहे तेवढं फक्त बोला, मी परत सांगते पाहिजे तर. नाही कळते टीचर, एकदा परत सांगा ना. ठीक आहे,
आता आपल्याला जेव्हा ग्राफ काढायचा असतो ना, दाखवत आहे आपण 10 आहे, इथे 30 आहे, बरोबर आहे. आता या ग्राफ मध्ये 11, 12, 13, 14, 15, 16 अशीच संख्या मी दाखवू शकतो. आपण कुठे असं 16.5, 15.2 अशा संख्या याच्यामध्ये दाखवता येतील का? बघा, हा 10च्या नंतर पहिली लाईन आहे ती 11 आहे, लगेच 10च्या नंतर दुसरी लाईन आहे ती 12 आहे. मग 10.5 वगैरे दाखवू नाही शकत. ग्राफ प्लेस आपण ठेवायचेच नाही, होल नंबर कडे आणायचा तो नंबर. म्हणजे तुम्ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू त्याची काढायची आहे, अंदाजे कोणता होल नंबर त्याच्या जवळचा आहे. जसं आता मी मगाशी सांगितलं की हा आता 16.07 आहे. समजा तुमचं असं असतं ना 16.47 किंवा 57, 07 पण 57 असतं, तर एक एक डिजिट होल नंबर आपल्याला तो 16 घ्यायचा की 17 घ्यायचा. 16 तर घेऊ शकतो, पण 17 येऊ शकतो का? 17 पण येण्याचे चान्सेस आहे, कारण हा जो नंबर आहे 57 हा तुमच्या 50च्या पुढचा नंबर आहे की नाही. मग 50 असं पण तुम्ही करू शकता, 50च्या पुढचा जर नंबर असेल पॉइंटच्या पुढे, तर तुम्ही आधीचा जो होल नंबर आहे तो 17 म्हणून घेऊ शकता. जसं आपण म्हणतो नाही का, समजा 9 आपल्या 89 असेल तर आपण काय करतो, जसं 15.5 मार्क असतील तर आपण काय बोलतो 16 मार्क, कारण ते अर्धा आणि अर्ध्यापेक्षा पुढचे जर असतील. आता मला समजा असे पर्सेंटेज आहेत 9.89, तर आपण काय म्हणतो, माझे किती पर्सेंटेज आहेत अप्रॉक्सिमेटली आपण सांगताना किती सांगतो, 91 है ना. पण असे असतील 90.05 तर आपण अप्रॉक्सिमेट किती सांगतो, 90.05 असेल तर हा खूप 90च्या जवळचा नंबर आहे, 91च्या जवळचा नाहीये 05 म्हटलं. मग याची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेट किती सांगतो आपण, 90. अप्रॉक्सिमेट पर्सेंटेज सांगायचे तर 90 सांगणार आपण. हे बघा, हे जरा मोठे नंबर आहेत, जो 91च्या जवळ जातो. म्हणजे 89 हा 50च्या पुढचा नंबर आहे ना, 50 आणि 50च्या पुढचा नंबर आला तर तुम्ही हा 90चा 91 करता. पण हा जर खूप छोटा 50 पेक्षा लहान नंबर असतील हे दोन डिजिट, तर आहे तोच डिजिट 90च घ्यायचा असतो. कळते का अप्रॉक्सिमेशन? आता समजा 16.07 आहे तर हा 16.07 जवळचा आहे नंबर, कोणाच्या जवळचा आहे हा, 50 किंवा 50 पेक्षा मोठा आला ना डिजिट पॉइंटच्या पुढचा नंबर. आता 16.07 आहे, हा नंबर 50 पेक्षा लहान आहे की 50 पेक्षा मोठा आहे? 07 म्हणजे लहान आहे मॅम. 50 आहे की 50 पेक्षा 50 लहान. मग याला अप्रॉक्सिमेट करायचंय तर किती करणार आपण, याला अप्रॉक्सिमेट करायचंय तर 16%. पॉइंट काढून टाकायचंय, फक्त होल नंबर 16 येणार. आणि याला अप्रॉक्सिमेट करायचंय तर 16.57 ला अप्रॉक्सिमेट करायचंय तर हा बघा, हा 50चा मोठा 17. नंबर आहे, 50च्या पुढचा आहे, तर हा 17 घेणार आपण, कारण 17च्या जवळचा नंबर जातो. हा 16च्या जवळचा आहे, कारण 16 50च्या आतला नंबर आहे ना पुढचे डिजिट. कळते की नाही? कारण आपण ग्राफवर 16, 17, 18 असेच दाखवू शकतो. 16.07, 17.08 असे नंबर नाही दाखवू शकतो. म्हणून अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आणायची आपल्याला. कळलं की नाही? अप्रॉक्सिमेशन कळलं? 2 डिजिट पर्यंत आन्सर काढा. तुमचं जे कळलं मॅम. डिव्हिजन, जे डिव्हिजन येईल ते 2 डिजिट पर्यंत करा. आधी पॉइंटच्या पुढे 2 नंबर पर्यंत डिव्हिजन करा, आणि तो 2 नंबर मिळून जर 50 किंवा 50 पेक्षा मोठा असेल तर जो आपला डिजिट आहे इकडचा, पॉइंटच्या इकडचा, तो 1 ने वाढव. आणि जर 50 पेक्षा लहान असेल तर आहे तसंच ठेवा. कळलं बाकीच्यांना? अप्रॉक्सिमेशन कळलं का? हो टीचर. हो मॅम, कळलं. अप्रॉक्सिमेशन आपल्याला सांगितलंय की अप्रॉक्सिमेट द पर्सेंटेज टू द नियरेस्ट इंटीजर आणायचं आपल्याला.
आपल्याला फ्रॅक्शन नंबर नाही ठेवायचे, आपल्याला रॅशनल नंबर नाही पाहिजे, फ्रॅक्शनल नंबर नाही पाहिजे, आपल्याला इंटिजर पाहिजे. मग इथे जे तुमचे पहिले पर्सेंटेज बसचे येणार ते 16% आहे, कारण तुमचा हा नंबर अप्रॉक्सिमेट 16 ला जातो, जवळ 16.07 ला. कळतंय? समजते का? हो टीचर. समजतंय मॅम. तर याचे जे पर्सेंटेज आहेत बसचे ते किती आले आपले अप्रॉक्सिमेट? 16% बसचे. ठीक आहे. आता बसचे 16% आले अप्रॉक्सिमेट. मग ट्रकचे अप्रॉक्सिमेट पर्सेंट किती येणार? उरलेले जे पर्सेंटेज मधले असणार, तर पर्सेंटेज म्हणजे 100 पैकी असतात. उरलेले जे आहेत पर्सेंटेज ते ट्रकचे असणार. 84. 16 आणि उरले किती पर्सेंटेज? 84. ते तुमचे ट्रकचे असणार. ठीक आहे. त्यानंतर पुढे 2007 to 2008 मध्ये तुमचे 56 आणि 13 आहे ना. टोटल किती येणार? टोटल इथे तुमचं 9 येणार, इथे 69. 69. ठीक आहे. आता इथे पर्सेंटेज जर मी बसचे पर्सेंटेज काढायचे झाले तर खाली किती घेऊ डिव्हिजन मध्ये? 69. किती घ्यायचे? 69. वरती 13. 30. इंटू 100. 100. आता इथे आपण मगाशी आपला भाग जात होता, कारण इथे 56 असल्यामुळे तुमचा इथे भाग गेला आणि इथे आपलं उत्तर आलं होतं. इथे आधी 50 आलं होतं, मग 25 आलं होतं, ते 50 आलं, नंतर मग इथे 28 आलं, मग 14 आलं आणि इथे 25 आलं होतं मगाशी डिव्हिजन होत होतं, आता होत नाही. आता इथे 69 आहे, इथे 100 आहे. 69 तर माझ्या मते 23च्या टेबल मध्ये येतो, 23च्या. 13च्या तर नाही येणार, 13च्या टेबल मध्ये तर नाही. आता काय करायचं? आता काय नाही, ऑप्शन काय नाही आपल्याकडे, ऑप्शन एकच आहे. काय? मल्टिप्लाय करा आणि डिव्हिजन करा. म्हणजे 13 गुणिले 100 करा, 1300 येणार आणि डिवायडेड बाय 69 करा. इथे कॅल्क्युलेशन खूप टफ आहे, म्हणून हे थोडं तुम्हाला आता गणित ही अशी दिलेली आहे. ऍक्च्युली ही गणित आपण आधी पण शिकलोय, पण आता पुन्हा दिलेत कारण ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन टफ आहे. भागायचं आता 69चं टेबल बनव. दुसरा ऑप्शन नाही, डिव्हिजन तर होत नाहीये. अप्रॉक्सिमेट पॉइंट मध्ये आन्सर काढायचे 2 डिजिट पर्यंत. 69चं टेबल बनवा आणि सांगा मला. आपण डिव्हिजन करूया. 1300 16 बनवा टेबल आणि मला सांगा बघा. बघूया आता याच्यात होतं का. पहिल्या डिव्हिजन साठी आपण 3 डिजिट घेऊया, कारण पहिले 2 डिजिट पण लहान आहेत आपल्या या डिवायझर पेक्षा.
3 डिजिटला आपण डिवाइड करू. 130 घेऊया डिव्हिजनसाठी डायरेक्ट. कारण पहिले 2 डिजिट 13, 13 त्याच्यापेक्षा छोटा नंबर आहे, त्यामुळे 0च डिव्हिजन होणार. म्हणून डायरेक्ट 3 डिजिट घ्यायचे डिव्हिजन करा. 130 मधून मायनस होणारा कोणता नंबर घ्यायचा टेबल मधला? 130 मधून कोणता मायनस होईल? करताय का तुम्ही डिव्हिजन? सांगताय मला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू याची? करा बघू. तर पुढे अजून टेबल बनवा नाही, मोठा करा ते. 610 आहे. पुढे टेबल बनवू. फाय 52 हा 0 मॅम 53%. किती? नाही, याचे बसचे किती पर्सेंटेज आहे? मॅम 69 8 हे ना 552 येत आहे. 552 याच्यातून वजा होणार ना. डिव्हिजन करायला शिका पटापट. दोनशे 80 म्हणजे 1 2 3 4 झालं. हे खाली डिव्हिजन करत बसायचं नाही. 18.84 आलं. 18.84 म्हणजे किती अप्रॉक्सिमेट? 19. 19. 18.84 आलंय, जे तुमचं अप्रॉक्सिमेट 19 घ्यायचंय. 19%. कळलं का? हो हे टीचर. कॅल्क्युलेशन करण्याची तयारी ठेवा मुलांना. डिव्हिजन करावं लागेल, कारण तुम्हाला काय ऑप्शन नाही. हे झाले तुमचे याचे पर्सेंटेज. 2007, 2008 आता 2008 अँड 2009 चे पर्सेंटेज. 2008, 2009 मध्ये 16 आणि 60 आणि 16 आहे. टोटल तुमची होणार 76. आता याचे पर्सेंटेज तुम्ही काढा. खाली 76 येणार, वरती 16. बसचे पर्सेंटेज करायचे इंटू 100. इथे डिव्हिजन होते बघा, 2 ने डिव्हिजिबल आहेत नंबर. इथे पण तुम्ही करू शकता. 8 परत 2 ने करू शकता. इथे 4 येईल, इथे 19 येईल. आता 19 ला तर नाही कशाने डिवाइड होणार. 19 चा टेबल पार्ट असेल तर वरती 4 इंटू 100 म्हणजे 400 येणार, आणि डिवायडेड बाय 19 करा. बघू, मला सांगा आन्सर. 400 भागिले 19. मॅम 21.05. 21.05. त्याला अप्रॉक्सिमेट केला ते 21.05 ला अप्रॉक्सिमेट किती येणार? 21.
21 आहे. ठीक आहे, कारण पुढे 05 आहे ना, 50 नाहीये. 50 असतं तर मग 22 आलं असतं. त्यामुळे अप्रॉक्सिमेशन 21 येतं. त्यानंतर 2009 to 2010 याच्यामध्ये तुम्हाला आहे ना अजून एक 63 येते. 63 इथे 18 आहे आणि टोटल मध्ये तुम्ही जर गेलात तर इथे 11 इथे 81 वरती 18 इंटू या दोघांना 9 ने डिव्हिजन होतं. 9 दोन्ही 18 9 9 81. तर हे सोपं आहे कारण 9 ने बघायचे. 200 भागिले 9 आहे. त्याचा अप्रॉक्सिमेट सांगा. 22. 22.22. 22.22 आणि अप्रॉक्सिमेशन किती आहे त्याचं? 22. 22. 5. ठीक आहे, आता आपल्याला याचं काढायचंय पर्सेंटेज बार ग्राफ. पर्सेंटेज बार ग्राफ मध्ये सगळं 100 पर्यंत न्यायचे. सगळे रेक्टँगल 100 पर्यंत जातात आणि त्याचे आपण 2 भाग. आता जे जर 3 गोष्टी दिल्या तर 3 भाग होणार, 2 दिल्या तर 2 भाग होणार. असं 3 पण हे बघा रेक्टँगल जे आहेत 3 पण आहेत ते तुमचे 100 पर्यंत न्यायचे आणि मग त्याचे पर्सेंटेज प्रमाणे 2 पार्ट करायचे. हे झालं. ठीक आहे, आता आपण इथे कसा काढणार बघा बारग्राफ. ह्याचा पर्सेंटेज बारग्राफ जर काढायचा आहे तर आपले पर्सेंटेज जे आहे इथे तुम्ही असं एक आडवा एक्स ऍक्सिस काढायचंय. सगळे रेक्टँगल 100 पर्यंत नेऊ. इथे तर 10 20 40 40 50 60 आता आपण किती एकूण रेक्टँगल आपल्याला काढायला लागणार आहेत. इथे किती इन्फॉर्मेशन 4 गोष्टी दिले. 4 वर्षाचं दिलंय ना आपल्याला, तर 4 रेक्टँगल आपण काढणार. 4 वर्षाचं दिलेलं आहे त्यामुळे 4 रेक्टँगल काढायचे आणि 4च्या 4 असे 100 पर्यंतच न्यायचे. तुम्ही 2 असे बॉक्स घेऊन काढलेत मोठे असे रेक्टँगल. विड्थला जास्त काढले तरी चालेल. म्हणजे मी 1 2 घेऊन काढले तरी चालेल. आता थोडे माझे वाकडे मी हाताने काढते. तुम्ही पट्टीने व्यवस्थित काढ. असे 100 पर्यंत सगळे रेक्टँगल गेले की तुम्ही खाली त्यांचं
काय इयर वगैरे जे आहे ते लिहायचं. आता इयर किती आहे तुम्हाला दिलंय ते 2000, ते खाली लिहायचं 2006 2007 आहे, इथे 2007 2008 आहे, 8 to 2009 इथे आता इयर दिलेलं आहे. इथे आता तुम्ही ह्याचे ना तुम्हाला पर्सेंटेज बार ग्राफ काढताना हे जे 100चे जे तुम्ही रेक्टँगल काढले त्याचे 2 पार्ट करायचे. आता आपण जे पर्सेंटेज काढले ते बसचे काढलेत. आता पहिला जर 2006 to 2007 आहे त्याच्यामध्ये तुमचे बसचे जे पर्सेंटेज आहे ते 16 आहे. 16 म्हणजे थोडं तुम्ही 15च्या वरती म्हणजे 10 पासून 6वी लाईन जी आहे तिथे तुम्ही असं वेगळे करायचे पार्ट. तो 16% म्हणजे 1500 लाईन. तर इथे खाली जे आहे ते बसचे पर्सेंटेज आहे आणि वरती जे 84% आहे ते कसले आहेत, ट्रकचे. तर हे दोन्हीसाठी तुम्ही वेगळं असं काहीतरी डिनोशन घ्यायचं किंवा एक वेगळा मार्क वापरायचा. एक तुम्ही वेगळा वेगळा मार्क दोघांसाठी वेगळं साईन करायचं की खाली पण स्केल मध्ये सांगायचं त्यांना की कोणते कशासाठी आहेत ते. त्यानंतर 2007 to 2008 मध्ये किती पर्सेंटेज आलेले आपले ट्रकचे पर्सेंटेज, सॉरी बसचे पर्सेंटेज किती आलेले? %19 आहे. नंतर 19 म्हणजे पुन्हा तुमच्या 20च्या जवळ जाणार. तुमच्याकडे ग्राफ वही आहे का, ग्राफ बुक? आलेख वही तुमच्याकडे आहे का? ते 19 आहे, इथे 21 आहे. ते मी आधी मार्क करून घेते सगळ्या आणि मग एकदा डिनोट. आणि इथे 22 आहे म्हणजे 20च्या वरती 2 आहे. आता इथे वरती डिनोट करताना मी असं ट्रक साठी असं डिनोट. हे वरचा जो आहे रेक्टँगलचा जो पार्ट वरचा आहे क्रॉस लाईन्स वाला तो ट्रक साठीच आहे. कारण 2 फरक कळले पाहिजे ना पर्सेंटेज कशा कशाचे आहे. आणि जो खाली आपण डॉटचा जो घेतलेला आहे तो बस साठीचा. आणि इथे स्केल लिहायचे. स्केल मध्ये आपण ऑन एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस वरची स्केल लिहा. एक्स ऍक्सिस वरची लिहायची गरज नाही. ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10%. 1 सेंटीमीटरला आपण 10चा असा फरक घेतलेला आहे. आणि कुठली साईन कशाला आहे ती द्यायची. जसं ही वाली जी साईन आहे ती बसची आहे, पर्सेंटेज ऑफ बस. आणि अशी जे लाईन आपण क्रॉस वाला लाईन दिल्या त्या आपण पर्सेंटेज ऑफ ट्रक.
कळते की नाही? कळतंय टीचर. हे बघ, हे स्केल लिहायचं 1 सेंटीमीटर 10% वाय ऍक्सिस वर. आणि इथे कोणाकोणासाठी काय काय दिले, पर्सेंटेज नाही लिहिलं तरी चालेल. मी इथे पर्सेंटेज जे लिहिलं ते नाही लिहिलं तरी चालेल. जसं बस आणि ट्रक एवढं लिहिलं तरी चालेल. बस ठीक आहे, हे लिहिणं गरजेचं आहे. याला मार्क असतात स्केलला. तर अशा प्रकारे आपला हा बार ग्राफ, पर्सेंटेज बार ग्राफ आहे. पर्सेंटेज काढायलाच नाकी नऊ येतात. पर्सेंटेज अप्रॉक्सिमेट काढावे लागतात. ठीक आहे, तरी पण इथे 2च गोष्टी आहेत म्हणून. कधी 3 गोष्टी असतील तर दोघांचे पर्सेंटेज काढावे लागतात आणि एकाचे उरलेले पर्सेंटेज एकाचे असतात. तर इथे तुम्हाला 2च गोष्टी दिल्यात म्हणून एकाचे पर्सेंटेज काढले तर उरलेले दुसऱ्याचे असतात. ठीक आहे, कळलं का हे की नाही कळलं अजून? सगळ्यांना कळलंय? हो मॅम हो टीचर. आता सब डिवायडेड मध्ये काय करायचं? सेम समजा सब डिवायडेड आपल्याला काढायचा आहे, सेम हा जो ग्राफ आहे, पण तो पर्सेंटेज नाही काढायचा आहे, सब डिवायडेड काढायचंय. तर सब डिवायडेड साठी फक्त टोटल करायची. म्हणजे आपण इथे टोटल केली होती बघा, इथपर्यंतच हा टोटलचाच कॉलम घ्यायचा. पर्सेंटेज काढायची गरज नाही. टोटल काढल्यानंतर काय करायचं? आता पहिल्याची टोटल 56 आहे, तर काय करायचं? तेवढ्यापर्यंत रेक्टँगल न्यायचंय तुमचे, 100 पर्यंत नाही न्यायचं. सेम, फक्त फरक काय की तुम्ही टोटल जो आहे त्या रेक्टँगल वरती न्यायचे वाय ऍक्सिस वर. 100 पर्यंत नाही काढायचे, टोटल जेवढी आहे तेवढे पर्यंत न्यायचे. असे सेम आहे, फरक काही नाही. फक्त तुमचे जे रेक्टँगल आहेत ते आता 100 पर्यंत नाही जाणार. जेवढी टोटल, ज्या वर्षाची जेवढी टोटल आहे त्या टोटल पर्यंतच जाणार. आता पहिल्याची टोटल किती होती? 56. मग पहिला जो तुमचा रेक्टँगल आहे तो 56 पर्यंतच जाणार. 56 दिसू द्या आधी, इथपर्यंत जाणार. 56 तुम्ही पट्टीने बरोबर काढा. इथपर्यंत टोटल असा टोटलचा रेक्टँगल काढायचा आणि मग त्याच्यात 2 भाग करायचे. आता ती टोटल आहे, टोटल मध्ये 2 भाग 56 चे कसे कसे पाडलेले आहेत? एक 47 चा आहे आणि एक 9 चा आहे. जो 47 चा आहे तो ट्रकचा आहे आणि 9 जो आहे तो बसचा आहे. मग खाली जर मी बस घेते तर बस साठी 9 चाच करा इथे. किंवा जर ट्रक खाली आहे आणि वरती बस आहे तर आधी खाली ट्रकचे 47, व मी खाली आता ट्रक घेते. मग अशी आपण बस घेतलं होतं 47 म्हणजे इथे कुठेतरी. हे कळतंय का मी काय म्हणते? हो टीचर. टोटलच घ्यायची आणि टोटलचे 2 पार्ट करायचे असे. आता हे खाली मी ट्रक घेतलेले आहे, ट्रक खाली आहे 47 आणि उरलेले वरती 9 जे आहेत ते तुमचे बस आहे. आता सगळ्यासाठी तसंच करायचं, खाली ट्रक दाखवायचे वरती बस. माझे पर्सेंटेज आपण बसचे काढले होते म्हणून खाली बस दाखवत. तसंही तुम्ही तुमच्या कन्व्हिनियंटने करू शकता. 56 आहे, नंतरची टोटल किती आहे? दुसऱ्याची टोटलच घ्या फक्त. हे 2006 to 69. 69. मग 69 म्हणजे तुमची इथपर्यंत जाईल तुमचा रेक्टँगल. मग रेक्टँगल करायचं, त्याचे 2 पार्ट करायचे. थोडे वाकडे येतात, त्याचे 2 पार्ट करताना 69 चे कसे 2 पार्ट आहेत? ट्रकचे किती आहेत? 56. 56 आणि वरती 13 उरलेले 13 बस. 56 म्हणजे 56. इथे मी कलर दाखवते, इथे पण मगाशी कलर दाखवायला पाहिजे. विसरले. ते तुमचा खाली ट्रक आहे आणि वरती बस.
60 आणि 60 म्हणजे 76 पर्यंत जाणार पुढचा रेक्टँगल तुमचा 76 पर्यंत. सेव्हन्टी सिक्स मध्ये 60 जे आहे ते तुमचे ट्रक आहे आणि वरचे 16 जे आहे ते तुमचं बस. ते आता माझे वेगवेगळे रंगाचे आले ते तुम्ही समजून घ्या. त्यानंतर शेवटची टोटल किती आहे, किती होती याची 81 होती ना, ते टोटल 81 81 पर्यंत न्या याला. त्याच्यात तुमचे दोन पार्ट आहेत 63 आणि 80. 63 तुमचे इकडे कुठेतरी आणि अशा प्रकारे ते डॉट डॉट ते इयर लिहा खाली 2008 ठीक आहे. आणि स्केल लिहिताना परत तशीच लिहायची, पण आता पर्सेंटेज नाही लिहायचं. स्केल लिहिताना स्केल ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 व्हेहिकल लिहा, कारण बस आणि ट्रक दोन्ही एकत्र आहेत ना, त्यामुळे व्हेहिकल लिहा. कळलं का? 10 गाड्या असं लिहायचं. आणि कोणती साईन कशासाठी आहे ती एकदा डिनोट करून लिहायची, सेम जसं पर्सेंटेज मध्ये आपण दाखवलं. जसं अशी जी साईन आहे ती बस साठी आहे आणि अशी वाली जी आहे ती ट्रक साठी. कळलं? हो टीचर. सोपं आहे. एकदा ड्रॉ करून बघा. तुमच्याकडे आहे ना ग्राफ वही, आलेख वही आहे? हो टीचर. तर हे याला म्हणतात सब डिवायडेड आणि याला म्हणतात पर्सेंटेज. ठीक आहे. सब डिवायडेड मध्ये फक्त टोटल करायचे असे, बाकी काही नाही करायचं. आणि पर्सेंटेज मध्ये टोटल करून परत पर्सेंटेज पण आपल्याला फाइंड आउट करायचं. तर हे करा जरा. ठीक आहे. मला फोटो पाठवायचा, गणित सोडवायचे. हे पण सेकंड वाला पण सॉल्व्ह करा. त्याच्यात दोन्ही काढायचे, सब डिवायडेड पण काढायचं आणि पर्सेंटेज पण काढायचं. येईल का? हो टीचर. हो ठीक आहे. सगळ्यांना कळलंय ना? मग सोडवा आणि मला फोटो पाठवायचे कसे काढता पॅराग्राफ. हो टीचर. बाय मॅम. गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट.